नमस्कार. बघू शकताय गवंड्याला 1000 रुपये एका दिवसाचं, म्हणजे अर्ध्या तासाचं काम, तर त्याला 1000 रुपये मागायला लागली. मग मी काय केलं, मग मी पण डोकं चालवलं. म्हणलं चला आपल्या म्हणजे हातात कला असली तर कशाला म्हणलं कुणाला हे करायचं. तर हो का, मी कोबा केलाय. बघू शकताय कोबा. आता तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही, आवाज बी घुमायला लागलाय. हो का कोबा ही काय केला, नुसता शारा हाणलाय. शारा म्हणजे सिमेंट आणि डस्ट असं नुसतं शारा हाणलाय. हो का. आणि इकडे चालली तयारी आपली आंघोळीची. मग एवढाच कटा करणार आहे. आणि ती जे कपाट आहे का नाही ते असं लावणार आहे, म्हणजे ते तुम्हाला दिसलच. आपण नाहणी करणारच आहे. ती पाईप पण मॅच पत्रा कापून खुस ही केलाय, लावलाय. मग आता काय राहिलंय, आता हे फक्त इटावर तेवढं उच घ्यायचंय करून, म्हणजे असं खोलगट थोडीशी. तर आता नाहणी पण केली आपण, बारकीच केली, कारण घरात बारकी म्हणली तरी भरपूर मोठी नाहणी झालेली आहे. असं काय नाही. तर बघू शकताय तुम्ही, असं मी केली आहे. शिटीत असंच असतंय की. मग आता मला जागाच नाही म्हणून म्हटलं चला नाहणी करावा. तर हे काय असा शारा मारला मी, दिसतंय का तुम्हाला. असा पाठीमागनं पत्र्याला पण लावलं आणि इकडून पण आतमधनं पण घेतलं. हो का. तुम्हाला खोटं वाटत असेल, ही सिमेंटाचा हात बघितला का तुम्ही. मी खोटं नाही बोलत. मी डस्ट आधी टाकली, त्या सिमेंट अर्ध पोतं टाकलं आणि हे घेतलं हाताने खलवून, हातानेच घेतलं. सारवतो कसं तसं. मग आता याच्याहून सिमेंट आणि गवंड्याला बोलवलं. तर म्हणलं या, म्हणलं माझं किती अर्धा तास, माझं उद्या म्हणलं पुरीचा घरप्रवेश आहे म्हणलं. तर उद्या पाडव्यानिमित्तानं आणि पाडव्याला आपल्याला गुढी पण उभा करायची आहे याच घराला. मग आता तुम्ही विचार करा, अर्ध्या तासाच्या कामाला एवढं पैसे मागायचं असतं काय. म्हणणं काय की एका येळाची द्यावाच लागते. आता त्या दिवशी गवंडी लावलं तर एका येळाची हजेरी घेतली. म्हटलं घेईन 500 400 200 रुपये, पण नाही, 500 रुपये पण नाही घेतलं. बरोबर 1000 रुपये घेतलं. मग आता विचार करा, एवढा 1000 रुपये. मला असं वाटायला लागलं की मीच ते म्हणजे इटाचं केलं असतं तरी झालं असतं. आणि ही मागचं कापलेलं होतं, म्हणजे ही बाहेर खंबालटा गेलता. तर त्या पत्र्यावाल्यांनी परत ती कापून दुसरीकडे खड्डा घेतला, म्हणजे एजा लेवलला घेतला. मग त्यामुळं बरोबरच झालं. मग आता ती पण वेस्ट गेलं. मग ही भिताड बाहेर गेलं. मग परत मी ती भिताड घेतलं मी स्वतः. मग आता विचार करा, मग आता मी पण कोबा केला. काय म्हणले, याला थोपावंच लागतंय. मस्त धोपटलं आम्ही. धोपटलं त्याला खडं होती मोठं. जे खडं होतंय ते मी हो का बाहेर टाकलं. बघू शकताय तुम्ही, पांढरं जे हाताला येईल ते मी बाहेर टाकलं. मग आता 1000 रुपये अजून अर्ध्या तासाच्या याला, अर्ध्या तासात 1 तास लागला मला. मग गवंड्याला अर्धा तास लागला असता का नाही. तर तेवढ्यासाठी मला 1000 रुपये मागायला लागले. मग आता ही पण मीच करणार. आता सगळं कसं आहे माहिती आहे का, आणि बाहेरचा पण कोबा मीच करणार आहे. आता डस्ट पुरणार नाही बहुतेक सगळ्याला, वाट्याला बाहेरच्याला. पण आता इथून तिथून आणून येईन, कसं तरी करायला. तेवढं सिमेंट राहिलं या अर्ध्या पोत्यातच ही झालंय. आता ते एक पोतं खालवायचं आणि याच्यावरून शारा घ्यायचा. ते काय त्या बिचाऱ्याने हे आणून दिलं. आम्ही आधी हातानेच केलं. हो का. हात बी पांढरा शिपट झाले, दोन्ही बस झाले हात. काय सांगायचं. हो का. आई म्हणली बोळं पडते पुडबापुडीची. आपलं करायचं घरातलं म्हणल्यावर त्याला बोळं कशाला पडते ती. या घरात आवाज घुमतोय आवाज. आणि ही मोठी भरपूर खोली आहे, त्यामुळं मग नाहणी पण आतमध्येच केली. बाणूचं पण टेन्शन मिटत या. उगाच बाहेर न्यायचं, माणसं भका बघते तिथं चौकात माणसं, आणि रस्त्यावर लयच अवघड होतोय खेळ. मग त्यामुळं मी असं डोकं चालवलं की म्हणलं आंघोळीला म्हणलं घरातच करायला. आता हे सुकलंय पूर्णपैकी. आणि एक खडा आहे बघा वरी. जाऊ दे, एवढं तेवढं काही एकदमच गुळगुळीत होत नसतं या. आपला हात आहे, गडी नाही आपण, आहे का नाही भया. पडला होता आता माझा मोबाईलच पडला होता. हात गुळगुळीत झालाय व सिमेंटाने. त्यामुळं तर कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट आपण डोक्याने चालली तर होत असते या. तर चला घेते करून. आता ही खडा आहे तर ते सिमेंटाने
जातेला बुजून पाटीत आपलं खालवायचं आणि हळूने हलक्या हाताने घ्यायचं गुळगुळीत करून. त्याला कशाला गवंडीन फिवंडीन लावत बसायचं. एकदाच लावलं तर नाकीनं जीव आलाय. लय अवघड परिस्थिती आहे आमच्या गावात. आणि ती काय पाईप पण मीच लावलाय डोक्याने. पत्रा खुरप्याने हाणला आणि आता त्याच्यावर ती सापट दिसते त्याला सिमेंट हाणायचं झालं. मग काय तर उगाच देत बसायचं त्यांना 1000-2000. तर चला आई तिकडं कालवती डिपो. ती काय तुम्हाला खोटं वाटत असेल. बघितलं का आई डिपो कालवती या आणि मी आणू टाकते आपली आई. मग ती राहू दे. कशाला राहू दे. बसलं की बसू वाटतंय. बसलं की बसू वाटतंय. लय अवघड होतंय आणि मला तर लय त्रास येतो. एकदा करायला लागलं की पूर्णच काम करू वाटतंय आणि नाही म्हणजे मग मला असं वाटतं की बसावा. मग उलास येत नाही मग मला असं होतं. तर चला आता याला पुरणार नाही बहुतेक. नाही पुरणार आहे का नाही. ती लय लय झाली आहे. नहाणे पुरतीच लागणार आहे. कमी करते यातली. परत ही याला इथं टाकून हातरून घेऊ. इथं पायरी पण राहिली आणि बघू आता करते मी हळूहळू. चला झाल्यावर दाखवते आणि 2-3 दिवसांनी भांडी ही लावल्यावर दाखवीन. अजून चालूच आहे माझं पण हातपाय. मग काय तर